नाही म्हणतेजी आजच्या या साप्ताहिक वर्गामध्ये आम्ही आपल्या समारोपाच्या वर्गामध्ये सर्व प्रथमतः सर्वांच्या वतीनं बंधूंचं स्वागत आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींचं मी विद्यासनाच्या वतीनं स्वागत करतो. आपणास जाणीव आहे गेली 11 सोमवार, आजचा 12वा सोमवार आहे, पण ते जे आपल्याला कंटिन्यू 1.5 तास धम्मदेशना देत आहेत वेगवेगळ्या विषयावर. धम्मप्रचारक कसा असावा, धम्मप्रचाराचा क्रायटेरिया काय आहे आणि प्रचार कसा पद्धतीनं अगदी परिणामकारक किंवा प्रभावी होऊ शकतो याच्याविषयी बंदीने अनेक विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्यामध्ये प्रचारकाची जर का भूमिका जी आहे ती बंदीने अगदी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेली आहे. तर या आजच्या या आपल्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करून मी बंदींना विनंती करतो की आम्हाला धम्मदेशना द्यावी. धम्मबंधू आणि भगिनींनो, तसं पाहिलं तर आपला हा धम्म प्रचारकांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम हा काही 4-8 दिवसांचा कार्यक्रम नाही. तरी वर्षवासाच्या काळामध्ये आपण एकंदरीत ह्या 3 महिन्यांच्या प्रत्येक उपवासाच्या दिवशी किंवा आठवड्यातल्या एक दिवशी हे 1-1.5 तासाचं प्रबोधन ठेवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्यामध्ये मूलभूत गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध धम्माचा उगम कसा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे सुख दुःख माणसाच्याच कर्मातून कसं घडतं, सृष्टीचे नियम त्या दृष्टीनं कसे आहेत, सृष्टीच्या नियमाचा मनुष्य अंग आहे, भाग आहे, म्हणून त्याच्या विरोधात त्याला जाता येत नाही, हे आपण सत्य बघितलं. प्रत्येक माणसाची जगण्याची इच्छा असते, तेही सुखानं, हे आपण लक्षात घेतलं. आणि सुख दुःख कसं निर्माण होतं याची बारकाईनं जी बुद्धांना माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण लक्षात घेतली. आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून बुद्धांना जे प्रतिपादन केलं तो म्हणजे अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्यांची ओळख करून आपण लक्षात घेतला. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण बाबासाहेबांची भूमिका लक्षात घेतली की त्यांना भारतामध्ये बुद्ध धर्म का आणायचा होता आणि त्यासाठी त्यांनी काय नियोजन केलं होतं आणि त्यांनी केलेलं नियोजन पुढे प्रत्यक्षात येऊ शकलं नाही त्यांच्या अकाली जाण्यामुळं, हे आपण लक्षात घेतलं. आज आपण तेच सूत्र बाबासाहेबांच्या ध्येय धोरणाचं सूत्र घेऊन आजच्या ह्या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. भारत बौद्धमय करणं ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्यासाठी जे मुख्य तत्वज्ञान त्यांनी पुढे मांडलं ते हे की जाती भेदानं बरबटलेला विकृत झालेला भारतीय समाज माणुसकी गमावून बसलेला आहे, अमानुष बनलेला आहे. हा अमानुषताचा रोग घालवायचा असेल तर त्याचं मानसिक परिवर्तन करणं फार आवश्यक आहे. आणि रोगी मनप्रवृत्ती त्याची जी आहे ती बदलून निरोगी मनप्रवृत्ती त्याची निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून जुनं जे आहे ज्यामुळे तो रोगी बनला, ते विचार, त्या मानमान्यता, तो धर्म, ती संस्कृती, त्या परंपरा, ह्या सर्व सोडण्यास त्याला तयार केलं पाहिजे. बाबा यामुळं तुझं नुकसान झालंय व्यक्तिगत जीवनाचं आणि त्याबरोबर सार्वजनिक जीवनाचं सुद्धा. म्हणून तू व्यक्ती म्हणून निरोगी बन आणि समाज सुद्धा निरोगी व्हायला पाहिजे असा प्रयत्न कर. आणि त्यासाठी तुला जुनं सोडून नवं स्वीकारलं पाहिजे. ते नवं म्हणजे बुद्धाचा धम्म आहे. बुद्धानं माणसाला परिपूर्ण माणूस बनवण्याचं ज्ञान दिलं आणि स्वतः परिपूर्णत्व साध्य करून, आजमावून पाहून, प्रत्यक्ष करून, खात्री पटवून ते ज्ञान त्यांनी माणसाला दिलेलं आहे.
त्यामुळे ते खोटं ठरणं आणि ठरवणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. हे 2500 वर्षांमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि त्यासाठी माणसाला तयार करणं हा भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेबांचा मुख्य उद्देश होता. पहिलं काम ते कर, माणसात तू अमानुष आहेस. अमानुष काय, तो तू जातीभेद मानतो, माणसामध्ये भेद करतो, त्याला उच्च नीच मानतो आणि त्याच्याशी बेगवान कसंही वागतो, वाईट वागतो, दुराचार करतो. त्या दुराचारातून साऱ्या समस्या, सारं दुःख निर्माण झालेलं आहे. पहिलं एक थांबवलं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी तुला पहिला बुद्धाचा धम्म घेतला पाहिजे की माणूस म्हणून कसं जगायचं, माणसाचं जीवन कसं आहे, सृष्टीचं जीवन कसं आहे, एकंदरीत ह्या विश्वाचं कार्य कसं चालतं आणि त्याला अनुसरून बुद्धांना कशा प्रकारे एक मनुष्य म्हणून स्वतः सर्व दुःखातून मुक्तता करून घेतली आणि एक परिपूर्ण मनुष्य बनले, हे त्याला शिकवायचं आहे, हे त्याला समजायचं आहे. आणि हे आता तू केलं पाहिजे, कारण त्यामध्ये तुझं आत्ताच जगण्याचं हित आहे, तुझं जीवन सार्थक होण्याचा मार्ग तो आहे आणि त्याप्रमाणे साऱ्या समाजाचं सुद्धा जीवन सार्थक होण्याचा तो मार्ग आहे. हे पटवण्यासाठी, हे माणसाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी त्याला शिकवण्याची गरज आहे, त्याच्या पुढे प्रचार करण्याची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात प्रचारक निर्माण करायचे होते. आता बुद्धाचा धर्म सर्वस्व सोडायला सांगतो, तो कशासाठी? तर तुम्हाला मुळात जन्म मृत्यू हे जे काही चक्र आहे त्या चक्रातूनच मुक्त व्हायचं आहे. हे अतिशय उच्च, अतिशय श्रेष्ठ ध्येय आहे आणि ते मिळवणं काही सामान्य माणसाचं काम नाही. त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, प्रचंड मानसिक शक्ती लागते, ती प्रत्येक माणसामध्ये असत नाही. म्हणून थोडी माणसं ते करतील, त्यांना करू द्या, त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना ते साध्य करू द्या, जेणेकरून बुद्धाची सत्य शिकवण कायम जिवंत राहील, साजिवंत राहील, त्याबद्दल लोकांची खात्री कायम पटत राहील. हा प्रत्यक्ष घडते असं होत आहे. त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं असं आहे की बहुजनांचं हित व्हावं, बहुजनांचं सुख व्हावं, अशी स्वतः बुद्धाची भाषा आहे. आणि बहुजन काही बुद्धत्व प्राप्त करू शकत नाही, हा व्यावहारिक सत्य आहे. खरी आहे ना गोष्ट? बहुजन बुद्धत्व प्राप्त करू शकत नाही, त्यासाठी जेवढे कष्ट करायचे, जेवढा त्याग करायचा, हा प्रत्येक माणसाच्या शक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणून बुद्धत्व प्राप्तीच्या त्या एका इच्छेपोटी, त्या एका ध्येयासाठी मनुष्य आपलं जीवन जगू शकत नाही. फार थोडे लोक जगतील, याची बुद्धाला जाणीव होती. म्हणूनच बुद्धानं दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की अगोदर त्याचं व्यावहारिक जीवन तर सुखी होऊ दे, दररोजचं जीवन जे जगतोय त्याच्यामध्ये काही ते जाण येऊ दे, काही सुख शांती निर्माण होऊ दे. आणि ती होण्यासाठी धम्माची शिकवण लागू केली पाहिजे, ती मी जाणलेली आहे. आणि म्हणून त्यांनी भिक्खूंना सांगितलं की हे भिक्षूंनो, तुम्ही जा सगळीकडे आता, पण आता जबाबदारीनं जा, नुसतं त्या माणसापासून भीक मागून खाण्यासाठी जाऊ नका. तर तुम्ही आता जबाबदारीनं त्याला शिकवण्यासाठी जा, त्याच्या सुखाची, त्याच्या हिताची काही कामं करा, त्या पद्धतीने त्याला मदत करा. म्हणून बुद्धाचे ते प्रसिद्ध शब्द आहेत, चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. अताय हिताय देव मनुष्यानं, बहुजनांच्या हिताचा, बहुजनांच्या सुखाचा, स्वतःच्या देव मनुष्य जे जे कोणी असतील प्राणी, त्या सर्व प्राण्यांच्या हिताचा, सुखाचा हा मार्ग आहे. तो भिक्षू त्यासाठी लोकांकडे जातो आणि त्यांना काय दे, देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणम मत्स्य कल्याणम परियोसान कल्याणम साथं सव्यंजनं सकल परिपुय्यं ब्रह्मचर्येन प्रकाशयेत. भिक्षुनो, हा धम्म त्यांना द्या, जे सुरुवातीला, मध्ये, शेवटी कल्याणकारक आहे.
अक्षरशः सत्य आहे, शब्दशः सत्य परिपूर्ण आहे, सकल परिपूर्ण आहे. आणि त्याचं आचरण करून आपण प्रकाशमान व्हाल, हे ब्रह्मचर्य आहे. धम्माचं आचरण हे ब्रह्मचर्य आहे. तर हे धम्माचं आचरण करून तुम्ही प्रकाशमान व्हा. ब्रह्मचर्येन प्रकाशित, ह्या धम्माच्या आचरणातून प्रकाशित व्हा. म्हणून पहिली गरज जी समाजाची आहे ती माणसाला प्राथमिक पातळीवरती बुद्धाचा विचार पटवून देणं आणि त्याला कमीत कमी कुशल आचरण करायला शिकवणं. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा, हे त्याच्या मनात रुजवणं, त्याप्रमाणे त्याला जगायला, वागायला, करायला लावणं दररोजच्या जीवनामध्ये पहिली पायरी आहे. आणि मग त्यावरती त्याचं पुढचं जीवन जिथे विकसित होऊन जातं, प्रगती पथावरती जातं, त्याशिवाय जात नाही. त्याला म्हटलेलं आहे श्रोतापन्न, श्रोतापन्न होणं. श्रोतापन्न शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे आर्य अष्टांगिक मार्ग हा जीवनाचा प्रवाह आहे, जीवनचर्येचा प्रवाह आहे, जीवन जगण्याचा प्रवाह आहे. पुन्हा ऐका, आर्य अष्टांगिक मार्ग हा आपलं जीवन जगण्याचा एक प्रवाह आहे. मार्ग त्याला म्हटलंय, फक्त वेगळा शब्द मी वापरतोय, प्रवाह म्हटलेला आहे. प्रवाहासारखा तो मार्ग आहे. मग त्या प्रवाहामध्ये पडल्याशिवाय तुम्ही त्या मार्गाने पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्या प्रवाहात पडा, त्या प्रवाहात प्रवेश करा, त्या प्रवाहात उडी मारा. अष्टांगिक मार्गाचं पालन करणं म्हणजे त्या प्रवाहात उडी मारणं आहे. आणि मग तुम्ही त्या प्रवाहाच्या गतीप्रमाणे पुढे पुढे जात राहाल. म्हणून अष्टांगिक मार्ग आपण समजून घेतला, त्यासाठी त्रिश्राम समजून घेतलं आणि त्या प्रवाहात उतरण्याचं महत्व म्हणजे पंचशील पाळणं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं. जोपर्यंत पंचशील जाणीवपूर्वक तुम्ही पाळत नाही तोपर्यंत अष्टांगिक मार्ग रूपी जीवनाच्या प्रवाहात तुम्ही प्रवेश करू शकत नाही, तुमचा प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून श्रोतापन्न व्हा, त्या प्रवाहामध्ये उतरा. प्रवाहामध्ये उतरणं म्हणजे धम्माची दीक्षा घेणं. विचार करावा लागतो, तयारी करावी लागते, निश्चय करावा लागतो, तेव्हा ते होतं, जन्मानं नाही होत. आणि हे लोकांना करायला शिकवावं लागतं, त्यांना ऑटोमॅटिक नाही कळत सारं. म्हणून बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात प्रचारक निर्माण करायचे होते. जास्त भुकी होणार नाही म्हणून उपासकांनाही तसं सक्षम बनवायचं होतं. त्यासाठी सेमिनारीची आवश्यकता होती. बाबासाहेबांनंतर 50 वर्षात कोणी स्थापन केली नाही. ती 2006 साली मी नागपूरमध्ये प्रथमतः स्थापन केली बाबासाहेबांच्या विचाराची सेमिनारी. अशा हजारो सेमिनारी व्हायला पाहिजे. आणि त्यामधून जास्तीत जास्त प्रमाणात प्रचारक निर्माण झाली पाहिजेत. 2 प्रकारचे प्रचारक, भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका. भिक्खू भिक्खुनी जास्त होणार नाही. शोभेसाठी बनू नका, इच्छेसाठी बनू नका. ते कर्तव्य, ती जीवन पद्धती पेलण्याची, झेपण्याची आणि पुढे नेण्याची ताकद मनामध्ये असेल तर तुम्ही त्या जीवनात उतरा. भिक्खू भिक्खुनी बना. हौस आहे म्हणून बोलू नका, शोभेसाठी दिखाव्यासाठी बोलू नका. 8-15 दिवस झाला श्रामणे, झाला भिक्षू, काही उपयोग नाही त्याचा, दिखावा आहे तो, त्यासाठी बोलू नका. तो खेळ तमाशा नाहीये आहे. उच्च जीवनाचं पालन म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? त्याला असं कमजोर करू नका, अवमूल्यन करू नका, त्याचं अवहेलना करू नका. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये उपासक सुद्धा ग्रहत्याग न करता बुद्धाची शिकवण जितक्या मोठ्या प्रमाणात पाळता तेवढी पाळत होते. आणि प्रत्यक्ष इतिहास असा घडलाय की उपासकांनी सुद्धा अरहतपद प्राप्त केलेलं होतं.
भिक्षूंनी जी प्राप्त केली त्यांनी उपासक म्हणून राहून केलेली आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात धम्म दोघांनाही सारखा आहे, भिक्षूचा वेगळा आणि याचा वेगळा ही भानगड नाही. त्या जिद्दीने केला, घरात राहून केला आणि घर सोडून केला तरी फळ तुम्हाला एकच मिळणार, तुम्ही आरत म्हणता. आणि आधुनिक काळामध्ये घर सोडून जगणं मुश्किल आहे, त्यापेक्षा घरात राहूनही करणं जास्त श्रेयस्कर आहे. म्हणून जास्तीत जास्त उपासकांना त्याचं प्रशिक्षण देणं हे फार गरजेचं आहे आणि अष्टांगिक मार्गाच्या प्रवाहामध्ये त्यांना उतरण्यास तयार करणं गरजेचं आहे. मग आता होतं काय, तुम्ही प्रवाहात पडला, सारीच माणसं काही शेवटी समुद्राला जाऊन मिळतील असं नाही. मध्येच काही किनाऱ्याकडे जातील, मध्येच कोणाला दुसरं काही सुचेल, मध्येच कुणी बाजूला सरतील, मध्येच कुणी अडतील. म्हणून तुम्ही प्रवाहात जरी पडला तरी त्या निर्वाणाच्या समुद्रात जाऊन मिळाला अशातला काही भाग नाही. त्यासाठी खासच प्रयत्न करावे लागतील. थोडे लोक जाऊन तिथे पोहोचतील, मिळतील, परंतु बाकीच्यांनी प्रवाहात तरी पडलं पाहिजे. आणि मग त्या 4 अवस्था बुद्धानं सांगितल्यात की तुम्ही पहिले प्रवाहात उतरा, श्रोतापन्न व्हा, आणि तुम्ही प्रवाहामध्ये पुढे जायला लागला की तुमची पहिली अवस्था प्राप्त होईल, ती श्रोतापन्न अवस्था प्राप्त होईल. आता तुम्ही नुसते प्रवाहात आहात, अवस्था प्राप्त नाही झाली. पण प्रत्येकानं प्रवाहात उतरलं पाहिजे, श्रोतापन्न झालं पाहिजे, आणि श्रोतापन्न झालं तर श्रोतापन्न पदाची त्या अवस्थेची प्राप्ती होते. ती पहिली पातळी आहे ज्यामध्ये तुमची 3 बंधनं संपतात. आणखी पुढे जातात, सगदागामी अवस्था प्राप्त होते, तेव्हा 5 बंधनं संपतात. आणखी पुढे जाता अनागामी अवस्था प्राप्त होते, तेव्हा जवळजवळ सर्वच बंधन तुटलेली असतात. परंतु अवस्था मात्र परिपूर्ण झालेली नसते, आणि मग तुम्ही हरत बनता जेव्हा ती सारी बंधनं तुटून जातात. अशा प्रकारे पुढचा टप्पा पुढे आहे, परंतु तिकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला अष्टांगिक मार्गाच्या प्रवाहामध्ये उतरावंच लागतं, श्रोतापन्न व्हावंच लागतं. ही पहिली गोष्ट बाबासाहेबांना या देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडवून आणायची होती. जास्तीत जास्त लोकांनी केलं पाहिजे ते. म्हणून पहिला भाग जो आहे त्याला व्यावहारिक शिकवण म्हणतात, लौकिक शिकवण म्हणतात, सामाजिक शिकवण म्हणतात. आणि जेव्हा तो श्रोतापन्न अवस्था वगैरे प्राप्त करून पुढे जातो त्याला पारमार्थिक अवस्था म्हणतात. परम सत्याकडे जाण्याचा तो मार्ग आहे. म्हणून बुद्ध धर्माचे 2 टप्पे आहेत मुख्य, एक व्यावहारिक आहे, दुसरा पारमार्थिक आहे. पण व्यवहारामध्ये उतरल्याशिवाय मला पारमार्थिकडे जाता येत नाही, आणि त्यासाठी सर्वजण आम्हाला एकत्रित आणणं फार गरजेचं आहे. यालाच आपण बोधिसत्व मिशन म्हणतो. बुद्धाने आपल्या शिष्यांना काय सांगितलं, भिक्षूंना, तुम्ही माझे वारस बना अधिकृत. धम्म दायादा मे भिक्कवे भवेत मामिस दायादा. माझ्या चीज वस्तूचे, मालमत्तेचे वारस नका बनू, माझ्या धम्माचे, माझ्या शिकवणीचे वारस बना. आणि मग भिक्षू त्याप्रमाणे जेव्हा घरदार सोडून वारस बनतात तेव्हा मग त्यांना बुद्ध पुत्र म्हणतात, आणि बुद्ध कन्या म्हणतात, किंवा बुद्ध पुत्री म्हणतात. आणि त्याला पाली शब्द आहे साख्य पुत्र, साख्य धीता. पती एकदम बुद्धत्वाच्या अवस्थेकडे वाटचाल करण्याच्या तयारीनं जिद्दीने उतरलेले लोक. पण तो बाकीच्यांनी किमान प्रवाहात तरी उतरावं, बाबासाहेबांची इच्छा होती, अष्टांगिक मार्गाच्या प्रवाहात तरी उतरावं. हा बाबासाहेबांचा विचार होता, ती त्यांची शिकवण होती. हा त्याचा तरी आपण वारसा चालवला पाहिजे की नाही? निश्चितच चालवला पाहिजे. म्हणून आज भारतामधल्या प्रत्येक माणसाची गरज आहे की त्यांना बाबासाहेबांचा वारसा, ह्या शिकवणीचा वारसा भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्याचा वारसा स्वीकारला पाहिजे, आणि अष्टांगिक मार्गाच्या आचरणाच्या प्रवाहात उतरलंच पाहिजे, धम्मदीक्षा घेऊन बौद्ध झालंच पाहिजे. हे घडवून आणलं पाहिजे. घराघरात जाऊन माणसापर्यंत पोहोचवून त्याला समजावून सांगून बहुजनांचं हित करायचे, बहुजनांच्या सुखाला हातभार लावायचे साधी गोष्ट नाही. आणि बुद्धाने काय सांगितलं, तुम्ही तुमच्या ठिकाणी बसून राहू नका, लोक इत्याची वाट बघू नका.
तुम्ही जा तिथे, चरत भिक्कवे चारिकाम, हे भिक्षू जा, त्याच्याजवळ जा. त्याला जर कळत असलं आपलं कल्याण कशात आहे कशात नाही तर तो आला असता, पण नाही कळत, अज्ञान आहे साऱ्या जनतेचं. त्या अज्ञानाच्या अंधकारात ते आहेत, म्हणून तू जा. ही बुद्धाची भाषा आहे. आणि बाबासाहेब गेल्यानंतर मला काय सांगायला खेद होतो फार, की हा बाबासाहेबांचा संदेश माणसापर्यंत पोहोचवून त्याच्या मनामध्ये बुद्ध धम्म रुजवणं आणि त्याला अष्टांगिक मार्गाच्या ह्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार करणं, हे काम अक्षरशः कोणीही केलं नाही. पटवण्याचं, शिकवण्याचं, माणसाला सक्षम बनवायचं कामच कोणी केलेलं नाही. त्या कामाला सेमिनारच्या माध्यमातून मी प्रथमतः हात घातला. काही प्रयत्न त्यातले यशस्वी झाले, काही प्रयत्न बिघडले, पण ते थांबवले मात्र नाहीत. आता आपण त्याच प्रयत्नांना आणखी पुढे गतिमान करणार आहोत. आणि म्हणून एखाद्या वेळेस भिक्षुणी जास्त नाही झाले तर चालतील, सेमिनार शिकवण्याची व्यवस्था आहे, पण खरंच सक्षम लोक आले तर शिकवायचं त्यांना, नाही आले तर काही बिघडत नाही. परंतु ग्रहस्थांना मात्र प्रशिक्षित केलंच पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून गेल्या वर्षापासून आपण त्यावरती जोर देतो आहोत. आणि याचं कारण असं आहे की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज या विचाराचा बनेल, तितक्या मोठ्या प्रमाणात जातीभेदाचा रोग नष्ट होईल, मनुष्य माणसात येईल, माणसासारखं जगायला लागेल. आणि मनुष्य जीवनामध्ये जे काही सामाजिक दुःख आहेत, नाना प्रकारच्या पीडा, यातना, पिळवणूक, बलात्कार, नाना गोष्टी आहेत, ह्या नष्ट जरी नाही झाल्या संपूर्ण, तरी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतील आणि माणसाचं जीवन अधिक सुखमय होऊ शकेल. यालाच कल्याणकारी समाज म्हटलेला आहे. आणि राज्याचं, शासनाचं ते ध्येय असं म्हणून जगामध्ये वेलफेअर स्टेटची कल्पना प्रधान मानली जाते, मुख्य मानली जाते. प्रत्येक देशाला वेलफेअर स्टेट बनण्याची इच्छा असते आणि त्या पद्धतीने प्रत्येक देश आपलं नियोजन करत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. भारताला वेलफेअर स्टेट बनण्याची संविधानाची तरतूद आहे, बनवण्याची संविधानाची तरतूद आहे. पण तो वेलफेअर स्टेट बनण्यासाठी माणसाचा रोग नष्ट झाला पाहिजे, जातीचा, याच्यावरती काय उपाय आहे? याच्यावरती दुसरा कोणताच उपाय नाही. त्या माणसाला बौद्ध बनवणं हाच उपाय आहे. म्हणून खचून प्रचार प्रसार केला पाहिजे, घराघरात जाऊन प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आपल्याला बोधिसत्वाचं मिशन चालवलं पाहिजे, ज्यावरती मी नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये हा सारा आढावा प्रामुख्याने आलेला आहे. आणि आम्ही सर्वांनी बोधिसत्वाचा परिवार बनलं पाहिजे. बौद्धांची प्रत्येक वस्ती बोधिसत्वाचा परिवार असला पाहिजे. आणि बोधिसत्वाचा परिवार कसा असला पाहिजे, काही लक्षणं सांगितले आहेत त्यांनी. पहिलं लक्षण सांगितलं, बोधिसत्वाचा परिवार जो आहे त्या परिवाराला संघ म्हणतात. बोधिसत्वाचा परिवार आहे, त्या परिवारात आपण प्रवेश करायचा आहे, त्या परिवाराचं अंग बनायचं आहे. आणि ही अष्टांगिक मार्गाच्या पालनाच्या प्रवाहात उतरल्याशिवाय बोधिसत्वाच्या परिवाराचं अंग बनता येत नाही बांधवांना. आणि नेमकं इकडे आज आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून आमच्या ह्या 61 वर्षांची वाट लागलेली आहे. बाबासाहेबांच्या नंतर इतकं नुकसान झालं, इतकी हानी झाली, इतकं मागासलेपण आलेलं आहे. म्हणून संघ बनलं पाहिजे आणि संघाच्या भावनेनं जगलं पाहिजे. त्याची पाली भाषेमध्ये व्याख्या केलेली आहे, काय, दिठ्ठीशील समयेन संघात भावेन संघ. दिठ्ठी म्हणजे विचार, शील त्याप्रमाणे आचार,
या दोन्हींच्या प्राप्तीतून एकोप्याच्या भावनेनं जगणं म्हणजे संघ. थोडक्यामध्ये एक विचार आणि एक आचार यानं बांधलेली माणसं म्हणजे संघ. संघात भावेनं संघटित राहण्याची भावना, एक जीव राहण्याची भावना. आजच्या बौद्धांनी संघाचा विचारच केला नाही, संघाचा स्वीकारच केला नाही. बोलाचीच कडी बोलाचा घात म्हणून लोक वावरत राहिलेले आहेत. संघ त्यांना आजही कळत नाही. हा विचार कळत नाही की तिथे एक मत असावं लागतं आणि एक आचरण असावं लागतं आणि एकोप्याची भावना असावी लागते. त्यानं जोडलेल्या माणसांचा संघ होतो. भिक्षूंचा संघ तसा पाहिजे, भिक्षुणीचा संघ तसा पाहिजे, उपासक उपासकांचा संघ तसा पाहिजे. आणि खरी तर गंमत आहे, या चारही प्रकारच्या लोकांचा एकच संघ आहे, वेगवेगळे संघ नाहीत. त्यांना परिषद म्हटलेलं आहे. ही वेगळी परिषद आहे, परिषद म्हणून वेगळे आहेत, घटक म्हणून वेगळे आहेत, परंतु संघ म्हणून एकजीव आहेत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळं संघाचं खरं मर्म कशात आहे ते बुद्धानं सांगितलंय. संघाचं मर्म आहे सुख. संघात भावेनं, संघाच्या भावनेनं आपण एकजीव झालो तर सुख पदरात पडतच. त्या एक जीवतेमध्ये सुख निर्माण होतं. सुखा संघस्स सामग्री. संघाची एकता, समग्रता, एक जीवता हे सुख आहे. भगवान बुद्धाने केलेली व्याख्या आहे ती. सुखा संघस्स सामग्री. आणि अशा सर्व लोकांनी जर ते तसं केलं, एक विचार एक आचाराप्रमाणे ते वागले, तसा प्रयत्न केला, तर त्यातून सुख निर्माण होतं, सुख वाढत जातं. म्हणून धम्मपदाच्या गाथेत म्हटलंय, सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखं. संघाची एकता, एक जीवता सुख आहे. आणि सर्व लोकांनी त्या संघाप्रमाणे वागलं, त्या एक जीवपणानं वागलं, समगानं एक जिन्सीपणानं, एक विचार एक आचरानं प्रयत्न केला, तप केलं. तप म्हणजे प्रयत्न. वागलं केलं तर काय निर्माण होतं? समगानं तपो सुखो. सुख निर्माण होतं. लक्षात घ्या, संघटित राहण्यामधून सुख निर्माण होतं, हा त्याचा सोपा अर्थ आहे. आणि बाबासाहेबांनी आयुष्यभर हा पुरुष लावलेला होता. त्याला सांगत राहिले की तुम्ही संघटित राहा, संघटन कधी तोडू नका. पण त्यांच्या इच्छेप्रमाणे ते घडणं शक्य नव्हतं, कारण माणूस जातीभेदानं रोगी झालेला होता. म्हणून निरोगी समाज घडू शकत नव्हता. आणि निरोगी झाल्याशिवाय विश्वस्त होत नाही, तुम्ही एक होत नाही. म्हणून त्यांना फार संघर्ष करावा लागला, परंतु हा विचार त्यांनी सोडला नाही. कायम सांगत राहिले, कायम. आणि मग धम्म दीक्षा दिल्यानंतर त्यांना तर खास करून आशा होती की आता ह्या रोगातून मुक्त होतील लोक, जातीभेदाच्या. एक विचार बुद्धाचा, एक आचार धम्माचा, आणि त्याप्रमाणे एकोप्याची भावना बाळगून समाज एकसंघ होईल, संघटित होईल, आणि त्यामधून सुखाचा मार्ग पुढे पाळला जाईल. म्हणून ही समग्रता निर्माण व्हावी
म्हणून बाबासाहेबांनी धम्माचा आश्रय केला आणि धम्मदीक्षेपूर्वी आपल्या अनुयायांना त्यांनी सांगितलं होतं की धम्मदीक्षा होऊन आपल्याला काय करायचं. भारतामधील महार, मांग, चांभार ह्या ज्या काही अछूत जाती आहेत, अस्पृश्य समाज आहे, पहिली सुरुवात त्यांच्यापासून. त्या साऱ्या जाती आपल्याला नष्ट करायच्या आहेत आणि त्यांना बुद्धाच्या प्रवाहामध्ये उतरवून एक नवा बौद्ध मनुष्य घडवायचा आहे. त्याचा एक नवा समाज घडवायचा आहे, ज्या समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व असेल. कारण खरी माणुसकी तिथे असेल. असा माणुसकी प्रधान समाज घडवायचा आहे आणि तो संघटित असेल. जातीचा भेदाभेद त्याच्यामध्ये नाही, एकमेकाला उच्च नीच लेखण्याची भावना नाही, दुजा भाव करण्याची इच्छाच नाही, एकच विचार, एकच विचार. म्हणून सुखाकडे जाण्याचा मार्ग जो तो अधिक मोकळा होईल, सुखकर होईल, सोपा होईल, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. समग्र. मग काय काय करायचं. ह्या समग्र होण्यामधून, ह्या एकोप्यातून काय घडतं माहित आहे आपल्याला. एकोप्याच्या काय व्याख्या आहेत. समग्र म्हणजे एकजीव होणं, एकतांता येणं. मी तसा तो, तो तसा मी. आम्ही सारी माणसंच, माणसासारखेच एकमेकाशी वागू. माणसासारखे वागले तो काही अडचणी निर्माण होणार नाही, काही वाईट होणार नाही. पण माणुसकी सोडली की मी बोललं का. माणुसकी मी आम्ही वागायला लागलो तर काय होतं. बुद्ध म्हणतात समग्र करणं, सामग्रीकरण होतं. म्हणजे शांती निर्माण होते, समग्रता निर्माण होते. समग्रतेमध्ये शांती असते. त्या एकोप्यामध्ये आनंद माणसाला होतो. समग्र नंदिनं. त्या शांतीचा आनंद सर्वांना होतो. त्या शांतीनं सारे आनंदमय होऊन जातात. आणि त्यामुळं ते एकमेकाशी एकोप्याने राहतात, एकजीवतेने राहतात, शांती सामंजस्याने राहतात. त्यामध्ये आनंद उपभोगतात, आनंदित होतात, आनंदाने जगतात. म्हणून समग्रतं, समग्रत होतात, रम्मान होत त्याच्यामध्ये, आनंदाने जगतात. जसं एखादं कुटुंब आनंदाने जगतं, एकजीव असतं म्हणून आनंदाने जगतं. कुटुंबात शांती असते, ताणतणाव नसेल तर अधिक कुटुंब सुखी असतं. आणि समग्र राम, प्रत्येकाची इच्छा काय असते. एकोप असलं पाहिजे, शांती असली पाहिजे, सुख असली पाहिजे, आपले पण असलं पाहिजे. हा स्नेह वाढतो, हे आपले पण वाढतं. त्या इच्छेनं म्हणते, इच्छा जाज्वल्य राहते, प्रज्वलित राहते, त्याप्रमाणे मनुष्य जगतो. आणि म्हणून त्याचं सर्व जीवन, सगळं जगणं, निवास, राहणं समग्र वास बनत. समग्र वास, शांतीपूर्ण जीवन, आनंदामध्ये जगणं. आणि यामधून समग्गी करोती, आपण सर्वांनी असं एकोप्याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे, समग्रता आणली पाहिजे. सामंजस्य असलं पाहिजे. यालाच इंग्लिश भाषेत म्हणतात पीस अँड हार्मनी. सारा समाज इन पीस अँड हार्मनी मध्ये एकजीव होतो, शांती आणि समग्रता. हे बाबासाहेबांना समाजात घडवून आणायचं होतं. वस्ती वस्ती जोडायची होती, माणूस माणूस जोडायचा होता. आणि मग तो समाज इतरांना कसा दिसला असता.
तर बुद्धानं सांगितलंय भिक्षूंना, हे भिक्षूंना कसं जगलं पाहिजे, तुम्ही कसं जगलं पाहिजे संघ म्हणून. समग्गा होत मा विवदथ, समग्गा होत मा विवदथ, एक जीव व्हाया, मा विवदत, वादविवाद करू नका, तुझं माझं करू नका, टोलाटोली करू नका. काय चाललं समाजामध्ये देशामध्ये? विवाद, तुझं माझं, उच्च नीचता, हमरी तुमरीवरती येणं, त्याच्यामध्ये सुख कधीच असू शकत नाही. आपला व्यावहारिक अनुभव आहे, हे आपल्याला कोणाला शिकवण्याची गरज सुद्धा नाही, तेवढं प्रत्येक माणसाला कळतं. म्हणून बौद्ध समाज कसला असा पाहिजे, मा विवादात, वादविवाद न करणारा, तुझं माझं न करणारा, गटबाजी न करणारा. उलट आपल्याला पाहायला मिळतं की गटबाजीमध्ये सर्वात पुढे कोण, तर हे मागासलेले बौद्ध. बौद्ध म्हणणारा समाज गटबाजीमध्ये सर्वात पुढे. नेमकं उलट घडलेलं आहे, आम्ही उलट जीवन जगतो आहे. बाबासाहेबांची आम्ही किंमत नाही, बाबासाहेबांना स्वीकारलंच नाही. म्हणून बाबासाहेबांना समग्र हो, एक जीव व्हा, संमोद माना, संघर्ष करू नका, स्पर्धा करू नका, तुझं माझं करू नका, वरचढपणा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. संमोद माना, अविवाद माना, वादविवादही करू नका, तुझं माझंही करू नका. आणि कसं म्हणा, क्षीरोदकी भव, क्षीरोदकी भव, विलक्षण शब्द प्रयोग आहे, विलक्षण प्रेरणा देणारे शब्द प्रयोग आहेत. क्षीर म्हणजे क्षीर संस्कृत मध्ये, मराठीमध्ये खीर, पाली मधला खीर मराठीमध्ये जसं तर तसं आलेला आहे. आणि आपले लोक सणावारच्या दिवशी खीर करतात, प्रसिद्ध आहे ते. क्षीरोदकी भन, त्या खिरेमध्ये काय असतं, दूध असतं आणि पाणी सुद्धा असतं. त्या खिरेमध्ये दूध आणि पाणी एकजीव होऊन जातं, त्यांना वेगवेगळे करता येत नाही. त्याप्रमाणे तुम्ही भिक्खूनो एक जीवपणा, संघ म्हणजे एक जीव बनणं आहे, एक जिन्सीपणा नाही. आणि बौद्ध समाज जर एकजीव होऊ शकत नाही संघाच्या आदर्शानुसार, ते जगातलं कितवं आश्चर्य म्हणायचं. आश्चर्यच म्हणावं लागेल. एवढी श्रेष्ठ विद्या, एवढं श्रेष्ठ औषध, एवढा आदर्श, आणि बौद्ध म्हणणारे मनुष्य मात्र नेमकं त्याच्या उलटा, फाटाफुटीत गटबाजी, सगळीकडे वाटला गेलेला, विटला गेलेला. आहे ना गंमत. आम्ही बाबासाहेबांची चेष्टा केलेली आहे, आम्ही बाबासाहेबांचा उपमर्द केलेला आहे, आम्ही धम्माची चेष्टा केली, धम्माचा उपमर्द केलेला आहे. इतका धम्माला आम्ही कुचकामी मानलं की जन्माचा आम्ही कोरमाळना धर्म चिकटवून टाकला. त्याला काही कळत नाही, एबीसीडी माहित नाही त्याला बौद्ध धर्माची, त्याला बौद्ध म्हणायला लागलो. आज जे स्वतःला आंबेडकरी बौद्ध म्हणतात, हे सारे या कॅटेगरी मधले आहेत. बौद्धच झालेले आहेत, नाम के वास्ते बौद्ध म्हणणारी माणसं आहेत. हे मी सत्य फक्त उजागर करतोय, सत्यता पुढे मांडतो आहे, टीकेसाठी मी बोलत नाही, लक्षात घ्या. लक्ष वेधतो ह्या चुकीकडे, आणि चूक दुरुस्त करण्याची आपली जबाबदारी आहे, हे लक्षात यावं म्हणून मी सांगतोय. आपल्याला ही दुरुस्ती केली पाहिजे. आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, लोकांना जाग करण्यासाठी, त्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी, ती दुरुस्त करण्याची माहिती देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि हे प्रयत्न करणं हे धम्मप्रचारकाचं मूळ कार्य आहे, मूलभूत कार्य आहे.
नुसती धम्मावरती प्रवचन देणं त्याचं काम नाही. नुसतं त्याला पंचशील जरी लोकांना शिकवता आलं तरी तो उत्तम प्रचारक बनू शकतो. त्याची आपल्याला गरज आहे. परंतु पंचशील त्यानं स्वतः कृतीमध्ये आणलं तरच तो दुसऱ्याला पटवू शकेल, सांगू शकेल. स्वतः केल्याचा एक आत्मविश्वास असतो, स्वतः केल्याची खात्री असते, काही शंका राहत नाही. आणि आपली खात्री पटलेली असली की आपण दुसऱ्याची खात्री पटवू शकतो. धम्म प्रचारकाचा हा सर्वात महत्वाचा गुण आहे. ह्या गुणाची प्राप्ती केल्याशिवाय कोणीही प्रभावी धम्म प्रचारक बनू शकत नाही. म्हणून गेल्या 67-68 वर्षांमध्ये बाबासाहेब गेल्यानंतर या देशामध्ये धम्म प्रचार झाला नाही. फार थोडा झाला, फार क्वचित झाला. इतका नगण्य आहे तो की उल्लेख करण्याची सुद्धा गरज नाही अशी अवस्था आहे. लोक आपल्या मान मान्यतेला धरून बसलेले आहेत. तो विषय नाही म्हणून त्या विषयामध्ये जात नाही मी. परंतु परिस्थिती अशी आहे की बौद्धच आपापसामध्ये दुजेपणा करतात. कोणी ध्यान साधना करायला लागले, मेडिटेशन करायला लागले की दुसऱ्यांना हीन लेखतात. अरे चांगले बौद्ध नाही, त्याला काय येतं, ते खरे बौद्ध नाहीत. ते नामके असतात. आम्ही खरे बौद्ध कारण आम्ही मेडिटेशन करतो. मेडिटेशन चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाने केलंच पाहिजे. तुम्ही करता ही उत्तमच गोष्ट आहे. पण तुम्ही करता म्हणून दुसऱ्याला जेव्हा तुम्ही कमी लेखता तेव्हा तुम्ही हिंदूंची जाती व्यवस्था पाळता. त्या मानसिकतेतून तुम्ही आचार व्यवहार करता उच्च नीच करण्याचा. कुठे जात सोडली, कुठे परिवर्तन झालं? इथपर्यंत काही माणसं म्हणतात नाही आम्ही पंचशिलाचं आचरण करतो, मेडिटेशन करतो, आम्हाला अधिकृतपणे बौद्ध होण्याची काय गरज आहे? आणि अशी मग साधना करणारी माणसं सुद्धा निर्णय जातीला चिकटून राहतात, जुन्या धर्माला चिकटून राहतात. फक्त साधना करतात, मेडिटेशन करतात आणि म्हणतात आम्ही बुद्ध धर्माचं पालन करतो म्हणून. किती विनोद आहे तो पहा. चालले बुद्धाच्या गावाला, चालले बुद्धासारखे बनायला, आणि करता काय? फक्त मेडिटेशन एवढी एकच गोष्ट पकडते आणि बाकीचं तुझं माझं चालूच, भेदाभेद चालूच, उच्च नीच चालूच. बुद्धाचा तो पहिला जो आदर्श आहे की अगोदर माणूसपणा, अगोदर माणसात या, दुसऱ्या माणसाची माणसासारखं वागायला शिका, समग्रता प्राप्त झाल्या पाहिजे, ती संघ भावना निर्माण झाली पाहिजे. कुठे आहे संघ भावना? नाहीतरी मेडिटेशन करणारी माणसं आम जनतेमध्ये मिसळली असती, त्यांना आपलं म्हटलं असतं, त्यांना जवळ घेतलं असतं, त्यांना समजावलं असतं आणि त्यांच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला असता. एकाकी पडतात माणसं, वेगळे समजतात पोताला, आणि त्यांचे सुद्धा अनेक प्रकारचे गट निर्माण झालेले आहेत. बुद्ध धर्म समजण्यामध्येच गडबड आहे सारी. बुद्धाचा एक काही एखादी शिकवण घ्यायची, त्याला चिकटून बसायचं आणि तेच खरं एवढं म्हणायचं. बाकीची आपली जी काही जुनी भानगड आहे, जुने संस्कार आहेत, जुना रोग आहे, त्याकडे बघायचंच नाही. बाबासाहेबांना नेमकं हे नको होतं आणि म्हणून त्यांनी बुद्धाने त्यांचा धम्म लिहिला ग्रंथ. बुद्धाची सारी मूळ शिकवण त्यांनी जशीच्या तशी स्वीकारली, पण तिची अंमलबजावणी देशामध्ये कशी करायची
याची नीती त्यांनी त्या ग्रंथामधून सांगितलेली आहे, जी मी त्या ग्रंथावरती जी 170 प्रवचनं दिली त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिपादन केलेली आहे. गंमत अशी की त्या ग्रंथामध्ये लोकांच्या मध्ये मतभेद आहेत, मानणाऱ्यांच्या मध्ये न मानणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा. पण तिथे मतभेदाला जागाच नाही अजिबात. आम्ही 40-45 वर्ष तो ग्रंथ वाचतोय, आम्हाला कुठे मतभेद दिसत नाही. कुठेही बाबासाहेब बुद्धाच्या विरोधात दिले असं नाही, कुठेही बाबासाहेबांनी बुद्धाचं हे नाकारलं ते नाकारलं असं काहीच नाही. पण त्यासाठी तुमची जी नजर शुद्ध असावी लागते आणि बुद्धाचे मूलभूत शिकून तुम्ही आत्मसात करावे लागते आणि त्या पद्धतीने तुमचे डोळे उघडावे लागतात. ते डोळे उघडले नसल्यामुळं हा सारा वादविवाद होतो, तुझं माझं होतं. आणि बुद्धानं म्हणूनच अष्टांगिक मार्गामध्ये पहिली गोष्ट सांगितली, बाबा रे पहिले डोळे उघड, सम्मा दिठ्ठी, सर्व बघ, आतून बाहेरून तपासून घे, खात्री करून घे, उगीच वरवरच घेऊ नकोस आणि वरच्या रंगाला भुलून जाऊ नकोस. त्या चोखामेळानं म्हटल्याप्रमाणे ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. त्यामुळे धम्मामध्ये काही शिकवणी वेड्यावाकड्या दिसतील तुम्हाला, पण त्या वेड्यावाकडे काही शिकवणी वेडेवेगळे प्रकार म्हणजे धम्म नाही. धम्माचा रस महत्वाचा आहे, त्या रसापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, तो एकच आहे. आणि बुद्धानं ते जाहीर झालंय की धम्म कसा एक रस आहे, लवण रस. धम्माची चव एकच आहे सर्वत्र, निब्बाण ही त्याची चव आहे. तर अशा प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्याला एकत्रित आलं पाहिजे, एवढं समजून घेतलं पाहिजे आणि ती मोठी जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आणि ती जबाबदारी कशी स्वीकारायची हे जर आपण लक्षात घेऊ आणि मग आपला हा जो काही कार्यक्रम होता प्रशिक्षणाचा तो सध्या तरी इथेच थांबवू. जसं बुद्धाच्या विचाराचा वारसा घेतलेला भिक्खू भिक्खूनी बुद्ध पुत्र होतात, बुद्ध पुत्री बनतात, शाक्य पुत्र शाक्य धीता बनतात. त्याप्रमाणे आज आपणाला बोधिसत्वाचं पुत्र बनलं पाहिजे, बोधिसत्वाची पुत्री किंवा कन्या बनलं पाहिजे. आणि पालीमध्ये त्याला म्हणतात बोधिसत्व तनय, बोधिसत्व तनया. आम्हाला बाबासाहेबांची बांधिलकी पत्करली पाहिजे, बाबासाहेबांचा विचार मनपूर्वक स्वीकारून त्याप्रमाणे प्रत्यक्ष केलं पाहिजे. आणि त्या प्रतिज्ञा आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतंय. त्याच्या 3 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या लोकांच्या पुढे आपण मांडलेल्या आहेत आणि 12 तारखेला तशा प्रकारे आपल्या काही प्रशिक्षित धम्म कथिकांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे आणि त्या स्वीकारातून ते हाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत की आहे त्या स्थितीमध्ये घराघरात जाऊन भेटतील, माणसाची चर्चा करतील, चहा पाणी करतील, गप्पा गोष्टी करतील आणि त्यांना हे समजावून सांगतील की बाबा रे तुझे डोळे उघड, तुझा रोग लक्षात घे, त्या रोगावरती धम्माचं औषध घे, बुद्ध समजून घे, धम्म समजून घे, संघ समजून घे आणि दीक्षा घे. दीक्षा घेतल्याशिवाय स्वतःला बौद्ध बनवू नको, स्वतःची फसगत करू नको आणि दुसऱ्याला फसवू नको जगाला. बेईमानी नाही करायची, प्रामाणिकपणे वागायचं. आणि आज जास्तीत जास्त आंबेडकरी बौद्ध जन्माने बौद्ध म्हणतात, त्याला प्रामाणिकपणा म्हणता येईल? अजिबात म्हणता येणार नाही. प्रत्येकानं सुधारलं पाहिजे, दीक्षा घेऊनच बौद्ध झालं पाहिजे, ती बांधिलकी पत्करली पाहिजे. आणि ती बांधिलकी पत्करणं म्हणजे काय? प्रत्यक्ष आचरण करणं, प्रत्यक्ष कृतीनं.
मग ती कृती बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. काय सांगितले? पहिलं दीक्षा घ्या, ठरवा तुम्हाला बुद्धासारखं सुखी व्हायचंय की नाही, बुद्धाच्या मार्गाने जायचं की नाही, धम्माचं अनुसरण करायचं की नाही, आणि त्यासाठी संघाचं सहाय्य घ्यायचं की नाही, ठरवा अगोदर. ते जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा ती तुमची दीक्षा, तेव्हा तुम्ही त्या अष्टांगिक मार्गाच्या प्रवाहामध्ये उतरायचं आहे. आणि ते उतरणं म्हणजे गंभीरपणे पंचशिलांचं पालन करणं. म्हणून दीक्षाविधीमध्ये अगोदर त्रिशरण आदर्श कबूल करणं आणि मग पंचशील प्रत्यक्ष करणी करणं. बुद्ध धम्म हा विचार, हा आदर्श मान्य करणं, एक विचार, एक विचारी बनणं आणि मग एक आचार करणं म्हणजे पंचशीलाचं पालन करणं. समग्गा होत एक जीवपणा विचाराने आचरण, हे बुद्धाचं लक्षण आहे. बुद्धाला काय म्हणतात? विद्याचरण संपन्नो, विचाराने आचार्याची एक तांता, एक जीवपणा, हे बुद्धाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते प्रत्येक बौद्धाचं वैशिष्ट्य ठरलं पाहिजे. महत्वाची गोष्ट, तो आदर्श तो आपण गिरवला पाहिजे. म्हणून दीक्षा घेतल्याशिवाय कोणी बौद्ध बनू नये, कोणी स्वतःला बौद्ध म्हणू नये आणि इतरांना बौद्ध म्हणू नये. हे पहिली दुरुस्ती आपल्याला आज तत्काळ केली पाहिजे. घराघरामध्ये जाऊन. नंबर 2, बाबासाहेबांना जात गाडून टाकायची होती, मुळासकट उखडून टाकायची होती. म्हणून जातीचं कुठलंही रूप, कुठलंही लक्षण, कुठलीही खूण, कुठलंही चिन्ह आम्ही शिल्लक ठेवता कामा नये आणि आमच्या जीवनाशी ते जोडलं जाता कामा नये. तो कलंक आम्ही पूर्णपणे मिटवून टाकला पाहिजे. आणि तरी सुद्धा आमच्याजवळ तो कलंक आहे, कारण जातीचे आडनाव हा कलंक आहे आणि ते आडनाव आम्ही धरून बसलो आहे. आम्ही तो कलंक धरून बसलेलो आहोत. तो कलंक आम्ही सोडून द्यायला तयार. नामांतर केलंच पाहिजे. नामांतर केल्याशिवाय त्या जुन्या रोगातून तुम्ही मुक्त होत नाही. म्हणून ज्या बौद्धांनी नामांतर केलेलं नाही ते बौद्ध नाहीतच असं म्हणावं लागेल. नाईलाजानं, दुर्दैवानं, तर ते खरं आहे. कारण समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? त्यांचं नाव ऐकल्याबरोबर तो त्यांना त्या जातीचा समजतो आणि त्या जातीच्या नजरेने पाहतो आणि त्या जातीच्या विचाराने त्याच्याशी वागतो. हे वास्तविक सत्य आहे देशामधलं. बौद्धांना ते कळायला पाहिजे होतं की बाकीचे लोक आमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात. जातीच्या नजरेने पाहतात की बौद्ध म्हणून पाहतात? जातीच्या पद्धतीने आमच्याशी वागतात की बौद्ध म्हणून आमच्याशी वागतात? गेल्या 60-68 वर्षामध्ये आंबेडकरी समाजाला हे सुद्धा कळलं नाही. इतका अडाणी समाज आहे. शिकला पोटाची विद्या, पोट भरायला, ज्याला स्किल्स म्हणतात. सत्य नाही शिकला, तत्वज्ञान नाही शिकला. तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, MA PhD झाला, पोटाची विद्या शिकली, कौशल्य शिकला, 4 पैसे जास्त मिळतील, पण त्यामध्ये तुम्हाला कोणी बुद्ध शिकवला नाही, धम्म शिकवला नाही, संघ शिकवला नाही. माणसाच्या जीवनाचं सत्य कोणी शिकवलेलं नाही. त्या सत्यापासून सारी माणसं दूर आहेत आणि केवळ व्यावहारिक शिक्षण घेतलं म्हणून ते स्वतःला बौद्ध म्हणतात. आहे ना गंमत? बौद्ध बनण्याची इच्छाच नाही म्हणून आपल्या लोक विहारामध्ये जाताना दिसत नाहीत. बांधिलकीच नाही ना. म्हणून बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या, पहिली गोष्ट बांधिलकी स्वीकारा, निश्चय करा, म्हणून धम्मदीक्षा घ्या. नामांतर करा, तुमचं स्टेटस, तुमची प्रतिष्ठा, मनुष्य म्हणून तुमचं माणूसपण तुम्ही जपा. त्याला बाधा येऊ देऊ नका. त्याला कोणी नीच लेखेल असं काही होऊ देऊ नका. आपली प्रतिष्ठा, ज्याला पण सोपे मराठी भाषेत इज्जत, आबरू जपा, सांभाळा. ती प्रतिष्ठा तर सांभाळण्याचं मला पण जमलेलं नाही. नामांतर केलंच पाहिजे आणि दर आठवड्याला उपोषित केलं पाहिजे, जे बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मात लिहिलेलं आहे. आठवड्याच्या आठवडा केलंच पाहिजे, अष्टशील घेऊन.
आणि शिलांचं पाचलन करणं हे तर संघ बनण्याचं मुख्य आचरण आहे, एकजीव बनण्याचं आचरण आहे, भेदाभेदून मुक्त होऊन खरा मनुष्य बनण्याचा एकमात्र मार्ग आहे. धृतराष्ट्राला उपस्थित केलं पाहिजे. कोणी बौद्ध करत नाही तरी स्वतःला बौद्ध म्हणतात. खोटेपणा आहे, स्वतःची फसगत आहे, दुसऱ्याला फसवणं आहे, ते नुकसान शेवटी आपलंच. आणि झालंय साऱ्या समाजाचं, साऱ्या माणसांचं आजपर्यंत नुकसानच झालेलं आहे, प्राप्ती काहीच झालेलं नाही, चांगलं काहीच घडलेलं नाही. पुरावा आहे हा, तो कोणाला नाकारता यायचा नाही, धिक्कारता यायचा नाही. आमच्यासारखे बोलून दाखवतात, फार तर त्याचा लोकांना राग येईल, पण त्याला इलाज नाही बोलल्याशिवाय. तुम्ही राग 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 करा, नका करू, त्याही बोलल्याशिवाय काही पर्याय नाही. सांगितलंच पाहिजे, ते समजावलंच पाहिजे. ते म्हणून तिसरी गोष्ट, उपस्थित करा आणि दर रविवारी विहारात जा, म्हणजे जा. उपस्थित रविवारीच करा. काहीतरी कर्तबगारी दाखवा, की आपल्याच मनाचं चालवायचं, आपलंच पुढे रेटत राहायचं. काहीतरी इमानदारी. 4 माझे भाऊ तिथे येणार आहे, 4 बहिणी येणार आहे त्या विहारामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये जाईल, त्यांच्याशी बोलेल, वावरेल, आणि आमचं बंधुत्व वाढवेल, माणुसकी वाढवेल. ती माणुसकी जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी, प्रत्यक्षात उतरण्यासाठी मला त्यांच्या सहवासात गेलंच पाहिजे. म्हणून विहारामध्ये जा. काय करतात ते विहारामध्ये तो ते महत्वाचं नाही. तिथे जो वंदना म्हटली, प्रवचन ऐकलं वगैरे केलं तर चांगलीच गोष्ट आहे, ध्यान साधना केली चांगलीच गोष्ट आहे, करा ते. पण काही जरी झालं नाही तरी सुद्धा मी विहारामध्ये जाणारच, माझ्या 4-2 बंधू भगिनींना भेटणारच, आणि माझी मैत्री, माझी माणुसकी, माझे माणूसपण वाढवणारच, बंधुत्व जोपासणारच, त्यामध्ये चूक करणार नाही. आमचे लोक विहाराचं तोंड पाहायला तयार नसतात. विहाराच्या भिंतीला भिंत लावून राहणारे लोक सुद्धा ते विहारामध्ये येत नाहीत, असं मी बघितलेलं. आणि उच्च शिक्षित माणसं तर फार कमी. आणि नेता तर कधी ढुंकून पाहत नाही, कार्यकर्ताही ढुंकून पाहत नाही विहारामध्ये. सॉरी टू से दिस, but it's just a matter of fact. मोठ्या आनंदाने मी बोलतो असं नाही, फार दुःखाची गोष्ट आहे, पण ती वस्तुस्थिती आहे, ती आपण कबूल केली पाहिजे. आणि 5% आपण धम्मासाठी दान दिलं पाहिजे. त्या संघाला, भिक्खू संघाला आम्ही देशोधडीला लावलेला आहे. चालेल भिक्षू नालायक आहेत का? चालेल भिक्षू टाकाऊ आहेत का? काही खूप चांगली माणसं आहेत. आपलं आयुष्य त्याने झोकून दिलं त्या कामासाठी, जगण्यासाठी. काही इज्जत करा त्यांची. बुद्धाच्या काळामध्ये संघाची इज्जत होती, आजही बौद्ध राष्ट्रामध्ये संघाची इज्जत आहे. खरं म्हणजे विहार संघासाठी बांधले जातात. आमच्या वस्तीमध्ये भिक्षूंनी यावं, राहावं, ते आमच्या शेजारी राहायला आले, आमच्या सहवासात आम्हाला धम्म शिकता येईल, जाणता येईल, यासाठी विहार बांधले आहेत. दुसऱ्या कामासाठी नाही बांधले. लग्न नावासाठी, सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी, भाड्याने देण्यासाठी हॉल म्हणून विहाराचा वापर नाही करायचा. पण आम्ही तेच करतो, दुसरं काही करत नाही. प्रत्येक विहारात भिक्खूची स्थापना झाली पाहिजे. विहाराशिवाय भिक्खू असता कामा नये. हा एक काळजी उपासकांनी जरूर घ्यावी, की भिक्षूही चांगला असला पाहिजे, त्याकडे लक्ष द्या. त्याचं आचरण पहा, त्याचं ज्ञान पहा, त्याकडे जरूर लक्ष द्या. आणि त्यात कोणी बसत नसेल तर त्याला जवळही करू नका. इथपर्यंत आपलं वाटणं व्यावहारिक आहे, त्याबद्दल वाद नाही. पण संघाचा उपमर्द करणं आणि संघाला नाकारणं, संघाला धिक्कारणं, ही गोष्ट अजिबात चांगली नाही. हे आपण केलं पाहिजे. जोपर्यंत विहार संघाच्या माध्यमातून कार्यक्षम होणार नाहीत, तोपर्यंत धम्म संस्कृती या देशामध्ये रुजणार नाही. हे सत्य कृपया आपण लक्षात ठेवा.
ऐतिहासिक सत्य आहे ते. प्रचार झाला तो भिक्खू संघाने केलेला आहे. राजा अशोकानं आपलं सारं भिक्खू संघाच्या पाठी उभं केलं आणि त्याच्या टीम सगळीकडे बसला देश विदेशामध्ये. संघानं धम्माचा प्रचार केलाय देश विदेशामध्ये. त्या संघावरती बाबासाहेब नाराज होते कारण तो बाबा बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागत नव्हता. म्हणून त्या संघात दुरुस्ती व्हावी अशी त्यांनी सूचना केली. कोणती दुरुस्ती हवी? बाबा रे, हे जे आहे भूमीमध्ये या भारतामध्ये सारं शेत तणानं भरलेलं आहे. हे तण काढायचं कसं आणि बुद्धमाचं बीज पेरायचं कसं हे तुला माहित असलं पाहिजे. तू नुसतं पारंपरिक 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 घेऊन बसला आणि या तणाकडे लक्ष दिलं नाही तो कोणाच्याच कामाचं नाही. त्यामुळे इथे रुजणारच नाही, मनुष्य बौद्ध बनणारच नाही. गेल्या 68 वर्षामध्ये ते झालेलं आहे, 67 वर्षामध्ये ते झालेलं आहे. धम्माचं बीज रुजलेलं नाही. भिक्षूंची कमजोरी आहे. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये धम्माचा प्रचार कसा करायचा हे बाबासाहेबांचं व्हिजन जे होतं, बाबासाहेबांचे जे विचार होते, त्यांची जी दृष्टी होती ती तुम्ही स्वीकारली नाही, ती कृतीत आणली नाही, त्याची खात्री पटवून घेतली नाही. तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे काहीतरी करत राहिला. भिक्खू संघानं दुरुस्ती केलीच पाहिजे. बाबासाहेबांचा बोधिसत्व म्हणून त्यांनी स्वीकार केलाच पाहिजे. त्यांना सामान्य लिखून चालणार नाही. पण अनेकदा भिक्षूंना जय भीम म्हणण्याचा राग येतो. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे. जय भीम काही शिवी नाही. जय भीम हा आनंद उत्सव आहे. त्यामध्ये विजयाची भावना आहे, आदर्शाची भावना आहे, सन्मानाची भावना आहे, गौरवाची भावना आहे. ती लक्षात घ्या. आणि कुठल्याही भिक्षूनं जय भीम म्हटलं तर नाक मोडण्याचं काही काम करत नाही, तोंड फिरवण्याचं काही काम नाही. याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. जय भीम आमचा गौरव आहे, आमची शान आहे, मनुष्य म्हणून आमचा अभिमान आहे. याची जर आपल्याला जाणीव नसेल तर आपण कोणत्या कॅटेगरीतले लोक आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून बंधूने भगिनींनो, या 5 गोष्टी आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग धम्म कार्यासाठी द्या. पे बॅक टू सोसायटी अशा थापा मारू नका. ती वेगळी संकल्पना आहे, चांगली संकल्पना, योग्य संकल्पना आहे. समाजाचं ऋण फेडा. पण बाबासाहेबांनी समाजाचं ऋण फेडा, पे बॅक टू सोसायटी हे शब्द नाही वापरले. ते तुम्ही स्वतंत्रपणे करा, त्याची गरज आहे. तसा उपदेश त्यांनी केलेला आहे. परंतु धम्माच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. धम्म कार्यासाठी, धम्मासाठी आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग दान द्या. ट्राय टू अंडरस्टँड इट ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल. शक्य तितकं स्पष्टपणे लक्षात घ्या. उगी शब्दाच्या खेळी करत बसू नका आणि धम्माचं नुकसान करू नका. दानपारमिता वाढलीच पाहिजे आणि धम्मासाठी दान देणं हे सर्वश्रेष्ठ प्रकारचं दान आहे असं बुद्धानं म्हटलंय. अनुत्तरं पुण्यखेतं लोकस्य. तुम्ही संघाला दान देता, धम्माला दान देता, लोकांच्या दृष्टीनं पुण्याचं पीक देणारं हे अलौकिक शेत आहे. त्या शेतामध्ये दानाचं बीज पेरायचं असतं तेव्हा पुण्याचं पीक तुम्हाला मिळतं. जरा मूलभूत गोष्टी आपण समजून घ्या. धम्माचा इतिहास अशा प्रकारे घडलेला आहे. बुद्धाच्या धम्माला कोणी जबरदस्तीनं कोणावरती थोपवलेलं नाही, कोणा आमिष दाखवून तिकडे आणलेलं नाही, कोणावरती दबाव टाकलेला नाही, कोणाला फसवलेलं नाही. बुद्धानं खुल्या मनानं आपलं मन प्रगट केलं. ज्या मनाला ते मन दिसलं, पटलं, ते बुद्धाकडे गेले. ही धम्माची ताकद आहे. आणि आपल्याला त्या ताकदीचा प्रचार करण्यासाठी प्रचारक बनणं आवश्यक आहे. तर प्रथम आपण धम्म तनय बनावं, धम्म तनया बनावं आणि प्रतिज्ञा काय करावी?
की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी मी बोधिसत्व तनय बनण्याची प्रतिज्ञा करतो. बोधिसत्व तनया बनण्याची प्रतिज्ञा करते. प्रतिज्ञा करा, ठाम निश्चय करा. विनाकारण स्वतःला जैमिवाले म्हणू नका. तो हक्क नाही पोचत तुम्हाला. आणि दुसरी प्रतिज्ञा केली पाहिजे काय, की बाबासाहेबांनी जे जे सांगितलं तेच मी ऐकणार आणि त्याप्रमाणेच ऐकणार. केवळ बुद्धाने बाबासाहेबांचं ऐकणार. थर्ड पार्टीचं ऐकण्याची आम्हाला गरज नाही. आतापर्यंत ऐकलं थर्ड पार्टीचं आणि आम्ही एकदम निकालात निघालो. आता फक्त बाबासाहेबांचं ऐकायचं आणि बुद्धाचं ऐकायचं. आणि ते ऐकण्यासाठी काय करायचं, ते मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 सूत्रांचं पालन करायचं. दीक्षा घ्यायची, नामांतर करायचं, उपवासाचं व्रत पाळायचं, दर रविवारी विहारात जायचं आणि 5% दान द्यायचं. हे मी आचरण करणार. हा बाबासाहेबांचा वारसा आहे, बोधिसत्वाचा वारसा आहे. मी त्यांचा पुत्र आहे, मी त्यांची पुत्री आहे, कन्या आहे. मी हा वारसा चालवणार. हक्क आहे माझा तो. अशा प्रकारे आपण धम्म प्रचारक बनण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, की समाजाचं आणि ऐक्य सामंजस्य जोपासण्यासाठी मी सतत प्रयत्न करेल. सुखा संघर्ष सामग्री, संघाची एकता सुखकारक आहे, त्यासाठी झटेल. संघामध्ये म्हणजे समाजामध्ये बेकी वाढेल, तुझं माझं वाढेल, गटबाजी वाढेल, तुकडे पडतील. असं कुठलंही आचरण मी करणार नाही, बोलणार नाही, वागणार नाही, काही. ही बांधिलकी आपण सर्वांनी पत्करली पाहिजे, असं मला आज आवाहन करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण प्रत्येक जण धम्म प्रचारक झाला पाहिजे. धम्म प्रचारकाला प्राचीन नाव आहे बुद्धाच्या काळापासून, धम्म कथिक. सर्वांनी धम्म कथिक बनलं पाहिजे. धम्म तनय बनला, धम्म कथिक झाला. धम्म तनया बनला, धम्म कथिक झाला. मी त्रिशरण समजतो, मला पंचशीलाचं आचरण करतो, बस तेवढंच मी दुसऱ्याला सांगेल, त्याला पटवेल. त्याला पटवलं, मी प्रचार केला. मी प्रचारक आहे, साधी गोष्ट नाही. फार मोठी विद्वत्तापूर्ण भाषण देण्याची मला गरज नाही. हळूहळू लोक शिकतील, मी शिकतच राहील, मलाही कधी कधी कळेल, तेही सांगत राहील. पण तो कमीत कमी मला एवढं करतं, एवढं जरी मी केलं तरी माझ्या जीवनामध्ये मी फार मोठे पुण्य मिळवलं, फार मोठी कमाई केली, असा त्याचा अर्थ. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण या मुक्कामावरती येऊन पोचलेलो आहे की समाजाच्या ऐक्याशिवाय आपल्याला भविष्य नाही. देशात काय घडेल काही नाही त्याचा अंदाज नाही. परंतु जर आम्ही असे एकजीव झालो तर किमान आमच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्यांना 10 वेळा विचार करावा लागेल. आमचा हा आवाज अन्याय विरुद्धचा जग ऐकेल आणि जगामधले आमचे जे बौद्ध बंधू भगिनी आहेत ते आमच्या हाकेला ऊत देतील, आमचं सहाय्य करतील. आमच्याजवळ ताकद आहे मोठी, जरी अल्पसंख्याक असलो तरी, मूठभर असलो तरी, जर आम्ही एकजीव असलो तर ताकद आहे. कारण त्या एकजीवतेच्या शक्तीवरती जगातली शक्ती आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. जगातला प्रत्येक मनुष्य कुठल्याही जाती धर्माचा असो, तो माणुसकीच्या पाठीमागे उभा राहणारच. आणि बुद्धाचा धम्म अवलंबून आम्ही तर माणुसकीचा 100 नंबरी वारसा चालवतो आहोत. 100 नंबरी वारसा. कोण आमच्याशी शत्रू करेल, कोण आमच्या विरोधात वागेल?
आमच्यावरती अन्याय झाला, आम्हाला त्रास दिला, जग आमच्या मदतीला धावेल, जरा ही खात्री लक्षात घ्या. आणि हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जगातल्या बौद्धांनी मला साथ दिली पाहिजे, माझ्या समाजाला साथ दिली पाहिजे, आणि इथला हा धम्मक्रांतीचा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. ते करण्यासाठी आपण पुढे यावं हीच माझी अपेक्षा आहे. प्रत्येकानं बोधिसत्व तनय बनावं, बोधिसत्व तनय बनावं आणि या 5 तत्वांचं आचरण करावं. आणि धम्मकथिक बनण्यासाठी आणखी एक जबाबदारी घ्यावी लागते, ती आहे आयुष्यभर अष्टशिलांचं पालन करण्याची. त्याला म्हटलंय आजीव अठ्ठमकशील. काही अवघड नाही, सोपा एकदम, प्रत्येक जण सहज करू शकतो. ती ऍडिशनल ती दीक्षा घ्यायची, स्वतःला धम्म प्रचारक म्हणून प्रत्यक्ष कामाला जायचं. शक्य आहे? मला वाटतं शक्य आहे, अशक्य काहीच नाही. इतकं सोपं आहे, इतकं सरळ आहे की काही समजलं नाही, कळलं नाही असं म्हणण्याची सुद्धा गरज नाही. फक्त एकच गोष्ट, मनात ती जिद्द निर्माण झाली पाहिजे, ती इरश्री उफाळून आली पाहिजे. होय मी करणार, बाबासाहेबांचा पुत्र आहे मी, बोधिसत्व तनय आहे, बोधिसत्व तनय आहे, आमच्या बापाचा वारसा आम्ही चालवणार, आमच्या पित्याचा वारसा आम्ही चालवणार आहे, आमच्याशिवाय कोण चालवणार आहे? कोणाला अधिकार आहे? अधिकार आम्हाला आहे. हा अधिकार प्रत्येकानं प्राप्त करावा आणि त्या ऊर्जेच्या ताकदीवरती पुढची वाटचाल करावी. एवढीच आज या प्रशिक्षणाच्या समापनाच्या वेळी मी अपेक्षा बाळगतो, आपणाकडून अपेक्षा करतो. आणि हे आपलं हे प्रशिक्षण जे आहे तात्पुरतं का होईना इथेच थांबूया, पण हे कायमचं थांबणार नाही, या नाही प्रकारे ते सतत पुढे चालू राहणार आहे, त्याबद्दलही विश्वास बाळगा. हा संक्षिप्त प्रयत्न केला आपण परिचयात्मक पातळीवरती, आणि तो आपण गोड करून घेतलेला आहे, ऐकलेला आहे. त्याच्यावरती तितक्याच गंभीरपणे विचार करा. आणि हे अतिशय महत्वाचं, अतिशय महत्वाकांक्षी बाबासाहेबांच्या प्रती आपल्याला आपल्या एकनिष्ठतेचं हे आव्हान आहे, ते कृपया आपण स्वीकारा, एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझं हे लांबलेलं बोलणं इथेच थांबवतो. जय भीम. साधू साधू साधू. अनुमोदामी बनतेजी, अनुमोदामी बनतेजी, अनुमोदामी बनतेजी. सुखी भव. आपण सर्वांनीच बनतेंचं आभार मानलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. यासाठी की गेली 12 आठवडे, 12 सोमवार बनतेंनी कंटिन्यू एक 1.25 तास आपल्याला धम्मदेशना दिलेली आहे. अनेक विषयावर दिलेले आणि अनेक विषय आपल्याला बनतेंनी क्लिअर केले आहेत. तर त्याबद्दल पुन्हा एकदा आपण बनतेंचे साधुवाद देऊया. बनतेना साधू साधू साधू. त्याचबरोबर हा वर्ग आपल्याला टेक्निकल बाबी जी काय आहे ती सांभाळण्यासाठी सचिन खेमदस्ते यांनी खूप चांगला प्रयत्न केला, आणि त्यामुळे आपल्याला MS टीम या ॲपवर आपल्याला ही मीटिंग घेता आली किंवा हा वर्ग घेता आला. त्याचबरोबर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा करता आलं, आणि त्यामुळं सचिन खेमदस्ते यांना सुद्धा आपण साधुवाद देऊया. त्याचबरोबर सुनील कोविदरत्न यांनी ह्या वर्गाची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली, शेवट केला, त्याबद्दल त्यांनाही आपण साधुवाद देऊया. साधू साधू साधू. आणि आपण सर्वजण गेले अनेक आठवडे या वर्गाला नियमितपणे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांना सुद्धा साधुवाद. साधू साधू साधू. पण त्याचे काही प्रश्न, आज शेवटचा वर्ग आहे, काही प्रश्न असतील तर काही विचारू दे लोकांना. असला तर एखाद दुसरा विचारा. ओके ओके. कोणाला प्रश्न जर असेल तर लागलीच विचारा. हँड रेज केलाच तर लागलीच आपला माईक अनम्यूट करता येईल.
चला, लोक सारे विचारात पडलेले आहेत, त्यामुळं प्रश्न विचारण्याची काही कोणाची तयारी दिसत नाही. होय होय बंधूजी. ठीक आहे, चला. तर पुन्हा बंधूजी, एकदा ओके, बोला बोला ताई. हो, वंदमी भंतेजी. हा. माझा प्रश्न असा होता की आपण त्रिशरण म्हणताना नमो तस् भगवतो अरहतो हे 3दा का म्हणतो, आणि द्वितीयंपी बुद्धम शरणम गच्छामी द्वितीय आणि तृतीयंपी तर हे 3 वेळा का म्हणतो, हे प्रश्न. 3 वेळा का म्हणायचं असं का? हो. हा, सोपं काय. मनुष्य 3 पद्धतीनं वागतो. तो शरीरानं हालचाल करतो, त्याला आपण वागणं म्हणतो, शारीरिक हालचाल म्हणतो, शारीरिक कर्म म्हणतो. दुसरं तो तोंडानं बोलतो, त्याला वाचिक कर्म म्हणतात. आणि तिसरं तो मनानं विचार करतो. तर ह्या 3 प्रकारे तो जी कृती करतो, कर्म करतो, त्यामध्ये एक अंत आहे, एकच विचार आहे, वेगवेगळे विचार नाही. मी शरीरानं केलं, तोंडानं वेगळं बोललो, मनामध्ये तिसरंच आहे, अशी माझी अवस्था नाही असं सिद्ध करण्यासाठी सर्वजण 3 वेळा त्रिशरण म्हणतात. बुद्धं शरणं गच्छामी एकदाच नाही, 3 वेळा. मी शरीराने बुद्धासारखाच वागेल, माझी ती बांधिलकी आहे. मी बुद्धाच बोलेल, ती माझी बांधिलकी आहे. मनाने मी तोच विचार करा. म्हणून 3 वेळा असं म्हटलं की आपण काया वाचा मने करून आपल्या संपूर्ण व्यक्तित्वानिशी आपण त्याचा स्वीकार केला, किंवा ते मानलं, किंवा ते हे जाणलं, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 3 वेळा म्हणण्याची प्रथा आहे. ठीक आहे. हो, धन्यवाद भंतेजी. अजून कोणी आहे का? ठीक आहे, चला समापन करा. तर सर्वांचं पुन्हा एकदा आभार, भंतेंचे सुद्धा आभार. आणि आपण सर्वजण बुद्धत्व तनय आणि बुद्ध तनया याची बांधिलकी पत्करून आपण अधिकाधिक आपला स्वतःचा आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रगतीला हातभार लावूया. हे आज भंतेंसमोर आपण बांधिलकी पत्करून आपण आपली पुढील वाटचाल आपण करूया. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. आजचा वर्ग आपण इथे थांबूया. जय भीम. चला.